डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीत नेमकं चाललंय काय? शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी पक्षातच एकमेकात विरोध असल्याचं दिसून येत आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीतही विरोधाचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असेल तर शक्तीपीठाला माझाही विरोध कायम आहे, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही हे पुन्हा एकदा मुश्रीफ यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी आपण व पालकमंत्री आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला असलेला विरोध स्पष्टपणे सांगितल्याचे स्पष्ट करून लवकरच राजेश क्षीरसागर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचेही स्पष्ट केले. शेतकऱ्यांची भूमिका तीच आपली भूमिका असल्याचेही मुश्रीफ म्हणाले. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होईल अशी घोषणा केली. त्याच सरकारमधीलच मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापुरातून शक्तीपीठ जाण्याला थेट विरोध केला आहे. त्यामुळे शक्तीपीठ प्रकरणी सरकारमध्येच भाजप, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठला विरोध असल्यानेच विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिसूचना रद्द करून घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना विचारले. त्यावेळी जिल्ह्यातून शक्तीपीठला विरोध आहे असे आम्ही स्पष्टपणे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तीपीठ सर्वांना विश्वासात घेऊनच केले जाईल असे आश्वासन दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. पण आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्यावरून शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीतच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. आता शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारची अंतिम भूमिका काय राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.